या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। धुळ्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी धुळ्यात महाविकास आघाडीवर चांगलाच निशाणा साधला असून देशात ज्याप्रमाणे इंडिया आघाडीची परिस्थिती झाली तशीच परिस्थिती महाविकास आघाडीची देखील राज्यात होणार असल्याचं म्हणत मंत्री गिरीश महाजन यांनी महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होणार असल्याचं मत व्यक्त केलंय। महायुतीच्या जागा वाटपाचे जवळपास 95% काम झाले असून काही ठिकाणी अद्याप चर्चा सुरू आहे आणि आज उद्यामध्ये यावर देखील पार्लमेंटरी बोर्डवर चर्चा सुरू असून उर्वरित जागांवर केंद्रांमध्ये शिक्कामोर्तब होऊन प्रश्न मार्गी लागेल असा विश्वास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केलाय। म्हाडा, सातारा, नाशिक, परभणी या 4ही जागांबाबत सुरू असलेले प्रश्न मार्गी लागतील। जळगाव मतदारसंघात रक्षा खडसे आणि चंद्रकांत पाटील यांच्या सध्या सुरू असलेल्या वादावर बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी चंद्रकांत पाटील यांना जे मनात वाटले ते बोलले, परंतु चंद्रकांत पाटील व रक्षा खडसे यांच्यात वाद असला तरी चंद्रकांत पाटील आमच्या सोबत आहेत आणि त्यांना मोदींना पंतप्रधान बनवायचं असल्यामुळे आपापसातील वाद सोडून ते आमच्या संपर्कात असल्याचे मत मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केलंय। गेल्या वेळेचे सर्व रेकॉर्ड तुटतील, यावेळी आमचा विक्रमी आकडा असेल असा विश्वास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त करत पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी होतील असा विश्वास व्यक्त केलाय। येत्या 8 ते 15 दिवसात महाविकास आघाडीला आणखीन धक्के बसणार असल्याचे भाकीत मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले। महाविकास आघाडीमध्ये कोणाला राहायची इच्छा नाही, त्यांना सर्वांना मुख्य प्रवाहात यायचं असल्याचं मत व्यक्त करत मंत्री गिरीश महाजन यांनी पुढील काही दिवसात महाविकास आघाडीला आणखीन धक्के बघावयास मिळणार असल्याचं मत व्यक्त केलंय। गिरीश महाजन ग्रामविकास मंत्री झाल्यानंतर राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते त्यांचं स्टेटस ठेवतात, मात्र या रक्षा खडसे या लक्ष देत नाही अशा पद्धतीची नाराजी चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केली आहे। तर दुसरीकडे रक्षा खडसेंनी म्हटलंय की चंद्रकांत पाटील कधीच मला कार्यक्रमाला बोलवत नाही, पत्रिकेत नाव देखील काढत। ही जी प्रॉब्लेम आहे त्या जळगावचं त्या सगळ्यांना कल्पना आहे की तिथे एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना पाडून त्या ठिकाणी चंद्रकांत पाटील निवडून आले आहेत। तर ते अपक्ष आलेले आहेत, त्या पक्षावर इथे अपक्ष त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये वाद आहे, टोकाचा वाद आहे, खरं आहे। त्यामुळे त्यांच्यामध्ये कधी त्या ठिकाणी जमलेले ताणतणाव नेहमीच त्यांच्या मतदारसंघात असतो, त्याची आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे, पूर्ण महाराष्ट्राला आहे। त्यामुळे ते यांनी बोलवलं नाही, त्यांनी बोलवलं नाही, त्यांनी विश्वास दिला नाही, या गोष्टी चालू राहणार आहेत। पण मला असं वाटतं की चंद्रकांत पाटील यांनी सपोर्ट पाठिंबा शिवसेनेला दिलेला आहे, भाजपला दिलेला आहे, आमच्या युतीला दिलेला सुरुवातीपासून त्यांच्या सोबत आहे, माझेही त्यांच्या संपर्कात आहे। बैठकीला त्या दिवशी परवाच्या बैठक झाली सर्वपक्षीय नेत्यांची, ते होते काय त्यांच्या मनामध्ये त्यांनी ते बोलून दाखवलेलं आहे। पण त्यांनी शेवटी तेच सांगितलं की आम्हाला शेवटी मोदीजींना पंतप्रधान बघायचं आहे, त्यांना पंतप्रधान करायचं आहे, त्यासाठी आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये ही जागा मोठ्या मताधिक्याने निवडून द्यायची आहे। आमचं काय असेल आपसातलं ते आम्ही आपसातलं निपटत बसू, पण त्यांनी हे मान्य केलेलं आहे की आम्ही युतीशिवाय कुठेही जाणार नाही, कुणालाही मतदान। महायुतीच्या नेत्यांनी जर सांगितलं तर मी नाशिकची जागा लढवेन, काय म्हणाल? ठीक आहे, माझं नेत्यांनी सांगितलं कोणाची तयारी आहे, वावगं काय? त्यांनी जर सांगितलं तर नक्की असं ते म्हटलेलं आहे। आता हा शेवटी निर्णय जो आहे जागा वाटपाचा हा पार्लमेंटरी बोर्डाचा आहे। इथे एकनाथजी शिंदे आहेत, अजितदादा आहेत आणि देवेंद्रजी आहे, बावनकुळे साहेब आहेत आपले, हे मिळून त्या ठिकाणी निर्णय करतात। पण शिक्कामोर्तब केंद्रामध्ये त्या ठिकाणी होतं। 1-2 जागेच्या बाबतीमध्ये आता आमच्याबरोबर 90-95% जागाचं वाटप व्यवस्थितपणे झालेलं आहे। 1-2-3 जागेच्या बाबतीमध्ये थोडी ओढाताण त्या ठिकाणी आहे, चर्चा सुरू आहे। मला वाटतं आज उद्यामध्ये हाय प्रश्न ठिकाणी निघेल आणि नंतर मग नाशिकची जागा कोणाची आहे, माढाची जागा कोणाची आहे, साताऱ्याची जागा कोणाची आहे, परभणीची जागा कोणाची आहे, हे सगळे प्रश्न मार्गी लागतील। भाऊ, चंद्रकांत पाटलांनी नाराजी व्यक्त केली, काय विश्वास दिलेला आहे सर्व नागरिकांना आणि आपल्या पक्षात म्हणजे बोंबीच होते त्यावेळेला धुळे लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर भामरे यांना 3ऱ्यांदा तिकीट मिळालेलं आहे आणि पहिल्यांदा 1,30,000, दुसऱ्यांदा 2,30,000 आणि आता सगळ्यांनी संकल्प केला आहे की 3.5 लाख पार, म्हणजे पुन्हा 1 लाखाची भर, 1.25 लाखाची भर या मतामध्ये ठिकाणी टाकायची आहे आणि बाबांना 3ऱ्यांदा लोकसभेमध्ये या ठिकाणी मोठं मताधिक्य घेऊन आम्हाला या ठिकाणी पाठवायचं आहे। हा संकल्प सर्व मतदारांनी या ठिकाणी केला आहे। वातावरण अतिशय अनुकूल आहे, मोदींजीबद्दल विश्वास लोकांच्या मनामध्ये आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षाला मतदान करायचं, कमळाचंच बटन दाबायचं हा संकल्प सर्व मतदारांनी केलेला, विशेष करून तरुणांनी सुद्धा केलेला आहे। आणि म्हणून मला वाटतं की आता यावेळेला 3.5 लाखाचा आकडा हाकेपार करणं हाकेपार कठीण होणार नाही।
आणि म्हणून मोठ्या मताधिक्याने पुन्हा बाबांना लोकसभेमध्ये आम्ही पाठवणार आहोत. महाविकास आघाडी आपण बघा, जशी इंडीची परिस्थिती झाली वरती केंद्रामध्ये, तशीच परिस्थिती या महाविकास आघाडीची या ठिकाणी राज्यामध्ये होणार आहे. त्याच्यामध्ये निश्चित बिघाडी होणार आहे. आता अनेक पक्ष त्याच्यामधून सोडून चाललेले आहेत. जे 5-7 होते त्यातले 2-3 निघून गेलेले आहेत. आता त्यापैकी सुद्धा मैत्रीपूर्ण लढत करू, अशी लढत करू ही भाषा ते वापरायला लागलेले आहेत. मला वाटतं कुठे एकमत त्यांच्यामध्ये नाही आहे. पण तो जागा आता किती येतील हा प्रश्न तर फार मोठाच आहे. पण आम्ही तर विक्रमी मतांनी ज्यावेळेला निवडून देणार आहोत, विक्रमी खासदार आम्ही निवडून देणार आहोत. तर मला असं वाटतं की त्या आता किती म्हणत असले तरी शेवटपर्यंत ते कशा पद्धतीने एकत्रित राहतील आणि राहिले तरी एकमेकांच्या सोबत मनापासून किती राहतील हाही म्हणजे मोदीजींवर आहे. लोकांचा विश्वास भारतीय जनता पक्षावर आहे आणि त्यामुळे आमचे मित्र पक्षाच्या जागा असतील किंवा भाजप जागा असतील या मिळून एक विक्रमी आकडा म्हणजे गेल्या वेळेचे सगळे रेकॉर्ड तुटतील एवढा मोठा आकडा आमच्या यावेळेला या ठिकाणी राहील. मटन चिकन साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियाँ. पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ. मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियाँ स्पेशल मटन अंगारा, मटन कढी, खीमा मसाला. चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियाँ चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध. खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध. स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ. आमचा पत्ता हॉटेल बडे मियाँ, विजापूर वेस्ट, सोलापूर.